नमस्कार। 10 तारखेला जरांगे दादांनी आपला निर्णय जाहीर केला। त्याने असं सांगितलं की पाडायचं त्याला पाडा, निवडून आणायचं त्याला आणा। फक्त ज्यांनी आपल्याला आरक्षण नाकारले, ज्यांनी आपल्या आया बहिणींची डोकी फोडली, ज्यांनी आपल्यावरती केसेस घातले, खोट्या केसेस, त्या सगळ्यांना पाडा असा पद्धतीचा निर्णय जरांगे दादांनी घेतला। मित्रांनो, राज्यातील सगळ्या महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, सगळ्या पक्षांना दादांच्या या पक्षाचा काही जणांना फायदा होणार, काही जणांना प्रचंड मोठं नुकसान होणार। त्यांच्या पोटात खड्डा पडलाय। ज्यांना मराठे मदत करणार नाहीत, बहुतांशी मराठे नाही, 100% मराठ्यांनी निश्चितपणे ओळखलेला आहे जरांगे दादांच्या मनात काय आहे आणि त्यांनी कसा निर्णय दिला हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी बरोबर निर्णय घ्यायचा तो घेतलाय। फक्त काही जी हातावरच्या बोटावरची मंडळी आहेत, जी राजकारणात जरा चालूगिरी करतात, ती मंडळी सांगतात निर्णय स्पष्ट करून सांगतात। त्यांना सुद्धा मनोज दादा जरांगेने सांगितलंय, मित्रांनो संकेत ओळखा। लोकसभेला ज्या पद्धतीनं काम केलं, लोकसभेला उघडपणे सांगितलं होतं का नाही सांगितलं, पण लोकसभेला उघडपणे तुम्ही ज्या लोकांना पाडलं, आरक्षण विरोधकांना जागा दाखवली, त्यांना भुईसपाट केलं, तशाच पद्धतीनं यावेळी देखील तुम्ही सगळ्यांना आरक्षणाच्या विरोधक जे आहेत, जे मारेकरी आहेत, त्या सगळ्यांचा सगळ्यांचा सुपडा साफ करायचा। मित्रो, मराठ्यांची भीती कोणाला आणि ती का आहे, हा एक महत्वाचा मुद्दा। ज्यांनी सत्ता असूनही आरक्षण दिलं नाही, आरक्षण देणं म्हणजे मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला असताना सुद्धा गरजवंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही। कुणबी प्रमाणपत्र ज्यांनी नाकारली, कुणबीचे जे दाखले शोधून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम ज्यांनी केलं नाही, ते सगळे मराठा आरक्षणाचे द्वेष्टे आहेत असं दादांनी सांगितलं। काय होणार नेमका MMD फॅक्टर? मराठा, मुसलमान, धनगर आणि इतर 12 बलुतेदार हे सगळे एकत्रित येणार आणि महायुतीला धडा शिकवणार, अशा पद्धतीचा निर्णय हा झाला। आता हे थेटपणे झाले का तर नाही। त्यांनी सांगितलंय मराठा आरक्षण कुणी तोडलं, कुणी मराठ्यांना आरक्षण नाकारलं, कुणी आपल्या उपोषणाला बसल्यानंतर आया बहिणींची डोकी फोडली, त्यांचे रक्तबंबाळ करून टाकलं, कुणी बोगस खोट्या केसेस घातल्या, मग तुम्हाला वेगळं कशाला सांगायला? बरं, आता हा प्रश्न का उपस्थित झाला तर आता काय झालंय, बरेच म्हणजे इव्हन फडणवीस साहेब सुद्धा आहेत, त्यांनी काय केलंय की मराठा समाजाच्या पाठिंब्याच्या बातम्या देत आहेत। काही जण तरी इतके हुशार निघालेत, अखिल भारतीय क्रांती मोर्चाच्या बातम्या, त्यात एक 4 मराठे घ्यायचे आणि त्यांच्याकडे ते असतातच आणि त्यांना सांगायचं मराठ्यांचा यांना युतीला पाठिंबा। हे सगळं काही म्हणजे रावसाहेब दानवेंनी लात घातली वगैरे, हे ते सगळे प्रकरण समोर आले आणि मग अशा परिस्थितीमध्ये जरांगे दादांना बरेच जणांनी विचारलं, दादा संभ्रम निर्माण होतोय, नेमकं काय ते सांगा। त्यावेळेला दादा म्हटले, अहो संकेत ओळखा। तुम्ही एकतर इतिहासात निर्माण झालेली जी एकी आहे ही एकी तोडू नका। आपल्याला बराच पुढचा प्रवास करायचा आहे, कारण आरक्षणाची लढाई ही आरक्षण मिळाल्याशिवाय थांबवायचं नाही। आज सत्ताधारी जे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे युतीचं शासन होतं यांनी आपल्याला नाकारलंय, त्यामुळे 100% मतदान करा, एकत्रित येते आणि ह्यांना सगळ्यांना धडा शिकवा। आरक्षण आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं, ते घेतल्याशिवाय थांबायचं नाही। एक मराठा म्हणून तुम्हाला सांगतो, एकी जी आहे ही एकी भंग पाहू देऊ नका। अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांची भीती आणि भय निर्माण झालं पाहिजे, सगळे एकत्रित या आणि ज्यांनी विरोध केलाय त्यांचा सुपडा साफ करा, असं स्पष्टपणे दादांनी सांगितलं।
आणि जर आपण या ऐतिहासिक वेळी एकत्रित जर आलो नाही, मराठ्यांची भीती जर या आरक्षण नाकारण्याच्या मळात जर राहिली नाही, तर मग त्यामुळं त्यांनी स्पष्ट सांगितलंय, एकी भंग होऊ देऊ नका आणि संभ्रमात तर राहूच नका. संकेत पुरेसा आहे. लोकसभेला ज्या पद्धतीनं सगळ्यांना आपण धडा शिकवला, भारतीय जनता पार्टी ज्यांनी आपल्याला आरक्षण नाकारलं, देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी आपल्याला खुन्नस दिली, म्हणजे आम्ही आरक्षण मागतोय पण त्यांनी ते आरक्षण नाकारलं. आम्ही मागतोय ओबीसी मधलं, ते देत आहेत एससीबीसी मधलं. 50% आतलं मराठे मागतायत, मनोजदादा जरांगे ते देत आहेत 50% वरचं, की जे कदापि टिकणार नाही. कोर्टानं आता सुद्धा हे चालू असताना, आंदोलन चालू असताना बिहारचा निकाल झालेला आहे. पण असा असताना देखील धडधडीत फडणवीस साहेब खोटं बोलतात की आरक्षण टिकाऊ आहे, शाश्वत आहे, अशा काहीतरी मोठ्या गोष्टी करतात. याच्यावर विश्वास ठेवू नका, दादांनी स्पष्टपणे सांगितलंय. लोकसभेचा संकेत सगळ्यांनी ओळखा, अर्थात दादांचा रोख हा फडणवीस साहेबांवर होता. आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ज्यांनी संपवलं, त्यांचं चांगलं व्हावं असं त्याला वाटत नाही. ज्यांनी आरक्षण मागितलं नव्हतं, ज्यांनी आरक्षणाची कोणती म्हणजे प्रक्रिया केली नाही, त्या 16-17 समाजाला आरक्षणामध्ये प्रक्रिया विना घातलं आणि मराठा समाजाला खुन्नस दिली. म्हणून दादा भरपूर चिडले. म्हणून ते म्हणतायत की मराठा समाजाची भीती निर्माण झाली पाहिजे, एकी महत्वाची आहे आणि संघटितपणे मतांचं ध्रुवीकरण किंवा केंद्रीकरण करून मराठा समाजानं युती शासनाला पाडावं, अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं. मित्रांनो, ज्या वेळेला मनोजदादा जरांगे पाटलांनी असा निर्णय घेतला की आता आपण उमेदवार उभे करायचे नाहीत, उमेदवार उभे करायचे नाहीत हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की आपल्याला एका समाजावरती इलेक्शन लढवता येणार नाही आणि आपण निवडून येणार नाही, हात दाखवून अवलक्षण होईल किंवा आपल्या आरक्षणाच्या लढ्याला त्याचा फटका बसेल. त्यामुळे सगळे उमेदवार जे होते ना, ते सगळे उमेदवार काढून घ्या. हा निर्णय ज्या वेळेला झाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पोटात खड्डा पडला. कारण मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर सारखा काही भाग असेल, विदर्भ असेल, या सगळ्या भागातले मराठे जे आंदोलनामध्ये मनोजदादा जरांगेंच्या बरोबर आहेत, त्यांना दादांनी सांगितलं की तुम्ही लोकसभेसारखं निर्णय घ्या आणि यांना खपाखपा पाडून टाका. आज मराठा चारी बाजूने अडचणीत आलाय. ते म्हणतात एक तर शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही, शिक्षण अतिशय महागडं झालंय, ते घेता येत नाही, यांनी नोकऱ्या म्हणजे आरक्षण नोकरीत ठेवल्या नसल्यामुळे नोकऱ्या मिळत नाही. शासनामध्ये ज्यावेळेला मराठा समाजानं आरक्षण मागितलं त्यावेळेला त्यांनी भरतीच बंद करून टाकली, का तर आरक्षण द्यावं लागेल म्हणून. आणि डोक्यावरती ओबीसी समाज भुजबळांच्या रूपानं, हाकेच्या रूपानं आणि तिघा चौघांच्या रूपानं बसवला. आणि हे सगळं जवळपास 2.5 लाख भरती शासनात करायची त्यांनी काढून टाकलं, करणारच नाही म्हटले. म्हणजे तोंडी जरी म्हटले नसेल तरी त्यांचा स्पष्टपणे त्यांनी म्हणजे 2.5 लाख नोकर भरत्या केल्याच नाही. या पाठीमागचा सगळ्या मराठा समाजाने अर्थ ओळखावा, संकेत ओळखावा असं ते म्हणतात. अहो 15 महिन्याचा हा ऐतिहासिक लढाई, ही जी लढाई आहे ही लढाई विसरू नका. आणि ऐतिहासिक दृष्ट्या आपण सगळे एकत्रित आहोत. यांचा सगळ्यांचा उद्देश लढाई नाही, ह्या सगळ्यांचा उद्देश निवडणुका लढवण्याचा नाही, तर आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. दादा म्हणतात की गुर्जर, पाटीदार यासारखं आंदोलन हे म्हणजे चिरडून टाकतील. नका अशी तुलना करू. गुर्जर आणि पाटीदारांना कमी लेखू नका आणि त्यांच्याशी तुलनाही करू नका. आपलं रक्त हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाचं रक्त आहे. आपण अशा पद्धतीनं मागं हटणार नाही, भय घेणार नाही. आपण ज्या युती शासनानं, ज्या फडणवीस
साहेबांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलंय, त्यांना धडा शिकवल्याशिवाय, त्यांना भुईसपाट केल्याशिवाय थांबायचं नाही, हाच माझा संकेत आहे. अप्रत्यक्षपणे सांगितलंय. सगळ्या मराठ्यांनी ओळखून घ्यावं आणि उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी महायुती शासनाच्या विरोधात मतदान करावं, अशा पद्धतीचा हा संकेत आहे. जरांगे दादांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय म्हणजेच महायुतीचा अंत आहे की काय, अशा पद्धतीच्या सगळ्यांनी बातम्या व्यक्त केल्या होत्या, भीती व्यक्त केली. ते जवळपास ठरवायची जबाबदारी आणि ते खरं ठरवायची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांच्यावर आहे. धन्यवाद.